हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्त राहा, मजेत राहा. सर्वांच्या चांगल्या मनोकामना ज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ देत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि चला सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. आज सकाळचे 7:30 झालेले आहेत आता आणि अजून हे आमचे झोपलेत. मी आणि नम्रता आम्ही दोघीसुद्धा रेडी झालेलो आहोत. आम्ही चाललोत बाहेर. म्हणजे कसं आम्ही कालच संध्याकाळी 6:30च्या दरम्यान बहिणीचा फोन आला आणि तिने सांगितलं की उद्या ना आपल्याला जायचं आहे बोरिवली नॅशनल पार्कला आणि ते सुद्धा सायकलिंग करण्यासाठी. तर एक्साइटमेंट वाटलं एकदम ऐकल्यानंतर की म्हटलं चला किती वर्षानंतर नॅशनल पार्कला जाणार आहे. तर पावसाळ्यातून आणि खूप झरे वगैरे असतात, खूप धमाल असते तिकडे. तर आणि कानेरी घेऊ पण मी अजूनपर्यंत पाहिलेलंच नाही आहे. तर बघूया मिळालं तर ते सुद्धा मी आज नक्कीच पाहीन. तर त्यासाठी मग उत्सुकता पण होती जाण्याची. आज रविवार असून सुद्धा म्हटलं की चला सगळे दोघी पण आम्ही सकाळीच उठलो 6ला. बाकीची जे काही घरातली उठल्यानंतर काही असू द्या, म्हणजे कुठेही जाणं असू द्या, काही असू द्या, किचनमध्ये आल्याशिवाय पूर्ण दिवस होत नाही. मग सगळं किचनमधलं जे काही आवरायचं होतं ते सगळं करून घेतलं आणि त्यानंतर थोडं तिथे गेल्या भूक लागेल, कारण का आता सकाळी जास्त काही खाल्लेलं नाही आहे. ते गेल्यानंतर काही ना काही नाश्ता करण्यासाठी मग घरूनच बनवून घेतलेला आहे. कारण का तिथे गेल्यानंतर काय मिळेल नाही मिळेल ती गोष्ट नंतरची, पण आपण आपल्याकडून प्रिपेअर्ड असायला हवं ना. त्यासाठी इथे पोळे बनवले, चण्याचे पिठाचे पोळे बनवलेत आणि आता बाहेरून पाव घेईन, ब्रेडचं पॅकेट आणि ते घेऊन जाईन. म्हणजे गेल्या मुलांना नाश्ता करायला बरं होईल. इथून नम्रता माझ्याबरोबर आहे आणि तिथून येणार आहे दर्शनसुद्धा येतो आहे. तर ते मला बरं वाटलं, नाही तर असं मनाला कुठेतरी झालं असतं की आम्ही दोघी चाललो आणि दर्शन नाही आहे सोबतीला. तर म्हटलं चला जाण्याच्या आधी तुमच्याशी थोडंसं बोलूया. तर हे नम्रतासुद्धा रेडी आहे आणि नम्रताची चालली आहे किचन आवरावर आणि आता ती लगेच झाडू पण करून घेते. म्हणजे कसं जायच्या आधी घर क्लीन पाहिजे. आल्यानंतर ते क्लीन वाटलं ना की छान वाटतं. तर आम्ही स्वच्छ करून जाऊ आणि पाहूया आता आल्यानंतर. हे काय घराचं करून ठेवणार आहेत ते नंतर कळेल आल्यावर. तर चला मग सगळ्यांनी जाऊयात. तर मी आणि नम्रता आता आम्ही इथे आलेलो आहोत हायवेला, कारण का हायवे होऊनच आता ताई येणार आहे आणि आम्हाला इथे पिकअप करणार. त्यासाठी आम्ही रोडसुद्धा उभे होतो आणि समोरच शिव हनुमानाचं खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि हे मंदिर मी नेहमी रिक्षातून वगैरे जाताना पाहत होती, पण कधी प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेतलं नव्हतं. आणि आज खूप छान असा योग आलेला. तर मी मंदिरमध्ये गेले आणि खूप छान दर्शन घेतलं. तर इथे शंकराची पिंडी जी असते ना त्यावेळेला अशा प्रकारे आपल्याला पिंडी पाहायची असते. म्हणजे नंदीचे जे शिंग आहेत त्याच्यामध्ये हात ठेवून पाहायचं असतं. आणि हे मी ना कर्नाटकला जेव्हा फिरायला गेलेली, म्हणजे गावी आमच्या त्या साईडला फिरताना आम्ही पाहिलेलं की तिथे आम्हाला गाईडने सांगितलं की अशा प्रकारे हे दर्शन घेतलं जातं. कधीही डायरेक्ट पाहायचं नाही, आधी असं पाहायचं आणि त्याच्यानंतर दर्शन घ्यायचं. आणि इथे एक छान आजी बसलेले आणि त्यांनी सांगितलं की नाही खूप छान तुझं होऊ दे. खूप बरं वाटलं मला. आणि जसं काय त्यांनी देवाच्या रूपात मला आशीर्वादच दिला. आणि छान त्यांनी विचारलं की तुझं लग्न झालं आहे का? तर मी म्हटलं नाही, लग्न झालं आहे आणि ती समोर उभी ती माझी मुलगीच आहे. तर असं खूप सकाळी छान एकदम वाटलं की त्यांनी मला एकदम चांगलं एक प्रकारचं असं म्हणतात ना की कॉम्प्लिमेंट दिला. तर इथे बाजूलाच पहा की गाई म्हशीसुद्धा होत्या. त्यांनासुद्धा थोडासा चारा वगैरे दिला आम्ही आणि दर्शन घेतलं. तोपर्यंत ताई आलेली. तर चला आता फायनली आम्ही इथे येऊन पोचलेलो आहोत आणि आता जायचं आहे सायकलिंगसाठी. म्हणजे कुठून जायचं आहे आता, सनी गेल्या वेळेला येऊन गेला आहे म्हणून त्याला सगळं माहीत आहे कुठून काय जायचं आहे ते. कुठे सायकल्स वगैरे घ्यायचे, हायर करायचे असतात तर काय भाडं घेतलं जातं. आणि इथे एंट्रीच्या वेळेलासुद्धा ना आता गाडी पार्क करायला 200 रुपीज चार्जेस होते. म्हणून मी सांगते की तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला कळायला हवं म्हणून. इथे पहा आता नम्रताचं सेल्फी चालू झालेला आहे. आता किती मोबाईलमध्ये सेल्फीज नवीन येणार आहेत, कॅप्चर होणार आहेत ना, ते नंतर मी तुम्हाला सांगेन शेवटी. चला फायनली झालं बाबा. यांचं काय नक्की चाललेलं ना मागे मला कळत नव्हतं. बॅग ओपन करून काय काय काढतायत, नेतायत, काय ठेवायचं बघतायत. तर चला इथे आहेत भाऊजी, दर्शन आणि अजून ताई तिथेच. अजून ताईचं फायनल झालेलं दिसत नाही आहे मला. ताई आणि नम्रता
आणि हा सनी ब्ल्यू वेअर्स मधला. आता फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे एंट्री फी ना पर हेड 77 रुपीज घेतली, म्हणजे प्रत्येक एकाचं 77 रुपये. जरा आम्ही पण ऐकून झालो, शॉक झालो की एवढी एंट्री. आणि आता याच्यानंतर सायकल्स आम्ही घेणार आहोत. आता निघालो आम्ही. सायकल तरी मिळाली नाही आहे, कारण का 2 तास कम्प्लिटली आम्हाला सायकलसाठी होल्ड करावं लागणार आहे. तर म्हटलं एवढा वेळ लाईनमध्ये थांबून वेळ घालवण्यापेक्षा मग जरा चालत चालतच पुढे जाऊया. इथे तुम्ही पाहताय सगळीकडे नुसती गर्दी आहे. बस वगैरे इथून आहे डायरेक्ट जायला कानेरीपर्यंतसुद्धा. इथून बस स्टॉप आहे, बस जाते. तर आता आम्ही म्हटलं चला पाय पाय चालत आपलं निघूया. तर सगळे चाललेत पुढे. चालत जाऊन मजा करायची. चलो आता आपण पण करूया झुला झुला. This side. Oh, calisthenics. Wow, I'm enjoying. खूप मजा येते. तेव्हा मी तुला सांगते काय करायचं, पायाला मागे ओढून घे आणि मागून बस. ते ओलच होतं. अच्छा ओलच होता. बहिणी बहिणी आम्ही मस्त मज्जा करतोय. तर कसं वाटलं? एकदम मजा मज्जा. हो, लहानपणीच्या आठवणी अशा ताज्या झाल्या आमच्या. हो, आम्ही लहान असताना जायचो आरे कॉलनीला. तिथे झोपाळ्यांसाठी रांग लावायला लागायची आणि इथे एकदम खाली मोकळे पडलेले. तर म्हटलं मग आता पुढे जाण्याच्या आधी आपण फिरायला चाललेलो आहोत, तर चला खूप मजा करूया. राष्ट्रीय उद्यान बोरवली वनरोप वाटिका. इथे वनरोप वाटिका लिहिलेलं आहे. रोप विक्री चालू आहे. ओके, म्हणजे रोप सुद्धा विकले जातात. तर चला आपण थोडंसं आत जाऊया. मी तुम्हाला दाखवते आतमध्ये कसं आहे. हे पहा,
तर इथे आतमध्ये ॲक्च्युली अलाउड नाही आहे, तर आम्ही बाहेर आलो. म्हटलं नको, म्हटल्यानंतर उगाच आतमध्ये जाण्यात अर्थ नाही. तर इथे खूप सुंदर एंट्रन्स आहे. हे पहा, आता इथे ना सगळ्यांना चालताना बघून मला एक गाणं आठवते. पायी हळूहळू चाला, मुखाने मोरया बोला. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानंद बोला. खरंच तुम्हाला पण वाटत असेल तसंच. सगळे पुढे मागे सगळीकडे तुम्ही पाहाल तर सगळे चालतानाच दिसत आहे. चल हो, इथे बसूया. हां, खूप छान आहे ना इथे बसायला, पण सगळीकडे ओलं आहे पावसामुळे. आणि आपण आज जाऊया का, इथे काहीतरी खाऊया. हा, आत बसायला जागा आहे ना, तेव्हा तिकडे जरा ड्राय आहे, सुकं आहे सगळं. चल आज जाऊन तिथे थोडं खाऊया, कारण का आम्ही काय नाश्ता जास्त केला नाही, अगदी लाईट नाश्ता करून आलेलो. आणि खरंच भूक लागली आता भरपूर, आणि नाश्ता बनवून आणलेलाच आहे. मग तो जास्त थंड होण्याच्या आधी खाल्लेला बरा. ते पाहिजे मस्त शेड्स केलेले आहेत बसायला. चला आपण बसूया इथे. मजाक, सनी आमचा खूप मजाक करतो, एकदम मजाकिया बॉय आहे. आणि पाहिजे थोडंसं खाण्यापिण्यासाठी ठेवलेलं आहे. बाकी आतमध्ये तुम्हाला कुठेच काही मिळणार नाही खायला, असं मला सनीने सांगितलं. कारण का सनी लास्ट टू लास्ट संडेला इथे येऊन गेलेला आहे आणि तोच आम्हाला सगळं गाईड करतोय. आणि नम्रता. चला आता नाश्ता करूया. सनी पिशवी घे. आतमध्ये नॅशनल पार्कच्या आतला कान्हेरी केव्हला जाण्यासाठी बसेस आहे. बसेस आहे म्हणजे आपण 10 रुपयामध्ये तिकीट आहे, 10 रुपयामध्ये आपण पोहोचू शकतो. आणि इथे आतमध्ये एवढ्या आत गेल्यानंतर सुद्धा घरं होती, पाहून खूपच नवल वाटतं मला. कारण एवढ्या आतमध्ये जंगलात कशी लोक राहत असतील आणि कसं काय मग ते रात्रीच्या वेळेला कसे सर्वाईव्ह करत असतील. कारण का त्यांची घरं जी आहेत ना ती अगदी अशी पत्रे आणि हे लावून, म्हणजे असतात ना याचे प्लॅस्टिक वगैरे लावून अशा प्रकारे घर केलेले होते आणि त्यात ते राहत होते. आणि इथे पुढे आल्यानंतर पाहताय तुम्ही खूप छान असा पाण्याचा ओढ्यासारखा आहे. आणि लोकांना जिथे जागा मिळेल तिथे एन्जॉय करत होते. आम्हाला पण वाटलं की येताना आम्हाला सुद्धा तिथे जायलाच हवं. आता पाहू येताना कसं काय होईल, म्हणजे किती वेळ लागेल त्याच्यावरती डिपेंड आहे. चलो आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत कान्हेरी केव्जला. 30 मिनिट्स लागले आम्हाला ऑलमोस्ट इथे पोचायला. 30 मिनिट्स लागले ना मग, लेस दॅन 30. ओके, 30पेक्षा कमीच लागले. तर इथे पहा बस, इथून बसेस आहेत. बरं आहे, पण जास्त कॉस्टली वाटत नाही. गव्हर्नमेंटची बस आहेत, मस्त बसून आलो. आणि इथे बसून नाही आलो, आम्ही उभं राहून आलो. आम्हाला बसायला जागा मिळाली नाही, आम्ही उभेच होतो. पण काय वाटलं नाही, बाहेरचं एवढं निसर्ग छान पाहता पाहता ना कधी येऊन पोचलो तेच कळलं नाही. आणि शेवटी उतरल्यावरती एक मस्त माकड पाहिलं. आणि इथे सुद्धा एक माकड आहे. हे इथे
पहा माकड. आता बघायला बरं वाटतंय, पण जेव्हा घरी आलेलं तेव्हा आम्ही जाम घाबरलेलो. हा, घरातला आमचा ना याच्यापेक्षा थोडा लहान असेल. किचन मध्ये येऊन बसलेला. तर आता इथून सुरुवात झालेली आहे केव्स कडे जाण्याची, आणि पुढे गेल्यानंतर सुद्धा एक तिकीट काउंटर आहे, तिथे तिकीट काढावं लागणार. चला आता खूप शिड्या आहेत तिथे चढून जायचे. चला आता मी पोचल्यावरती कंटिन्यू करते. आधी जाते वर चढून. आय होप तुम्ही सगळे एन्जॉय करताय संजय गांधी नॅशनल पार्क आणि कान्हेरी केव्ह. चला आता इथे एंट्री पास काढायचा आहे, तिकीट काढायचं आहे. आता इथे तिकीट आम्हाला प्रत्येकी म्हणजे पर पर्सन 25 रुपीज होती. तर तिकीट घेऊन आता पुढे जायचं. चला आता कान्हेरी केव्ह. तर इथे एंट्रन्स वरती पूर्ण माहिती दिलेली आहे, खूपच छान एकदम कोरीवची. आणि इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण मॅप दिलेला आहे. इथे ना एकूण 109 लेण्या आहेत आणि त्या कशा काय जायचं त्याचं पूर्ण इथे आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. इथे आता वर गेल्यानंतर केव्हला सुरुवात होईल. ए तू नाही येणार रे लता, अडकणार तू. आता इथे ताईने चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे, कारण का भाऊजी बोलले तू अडकणार. आता ताई इथे जाऊन दाखवते की मी जाऊ शकते का नाही ते पहा. मी तेवढी जाड नाहीये. आणि हे पहा ताई पूर्ण बोगद्यातून एकदम छान मस्त म्हणजे जराही न अडकता बाहेर निघत आहे. आणि यस ती पूर्णपणे बाहेर पडली. कान्हेरी केव्ह हे मुंबईतलं आणि आपल्या म्हणजे भारतातलं शिल्पकलेचं एवढं उत्कृष्ट असं एक उदाहरण आहे की पाहून म्हणजे एखाद्याला जर आवड असेल ऐतिहासिक स्थळांबद्दल ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी हे उत्कृष्ट असं स्थान आहे की तुम्ही तिथे नक्कीच यायलाच पाहिजे. एकदा तरी मिनिमम तुम्ही ते व्हिजिट द्यायलाच हवं. मॅक्झिमम तुम्ही किती वेळाही येऊ शकता. आणि इथे सावजी आणि अक्काची मस्त टायटॅनिक पोज. तर चला आता मी निघाले आपलं एक्सप्लोअर करायला कुठे काय आहे, कारण मला स्वतःला इतिहास खूप आवडतं आणि त्याबद्दल वाचनसुद्धा करायला मला खूप आवडतं. अलाव करायला पाहिजे ना इथे आतमध्ये जायला, तिकीट ठेवलं तरी चालेल. तिकीट घेऊन पण असं सोडायला पाहिजे. अरे आवड असते त्यांना पाहायला. वर दाखव. आता पावसाने सुरुवात केलेली आहे, तर छत्री घेऊन आता इथे चाललेला आहे माझं शूट. हे पहा चला आता या गुफेत जायचंय आतमध्ये. अखंड म्हणजे डोंगर जे आहे त्या डोंगराच्या आतमध्ये एवढं डीपपर्यंत खणून सगळं करणं आणि एक एक डिझाईन्स बनवणं, म्हणजे एक एक मूर्त्या जर तुम्ही पाहाल ना एवढ्या आकर्षित करणाऱ्या आहेत. आणि काही जरा अशा खंडितसुद्धा झालेल्या होत्या. ते खूप वाईट वाटलं की एवढी मेहनत करून केलेल्या वस्तू होत्या. तर ज्यांनीसुद्धा हे खंडन केलेलं आहे त्यांच्याबद्दल खूप असं वाटतं की का असं केलं जातं. आणि इथे तुम्ही पहा की स्तूप पण आहेत. तर इथे आतमधल्या साईडला आता सनीने सांगितलं की खूप सुंदर आहे काकी, तिकडे आतमध्ये आधी आपण जाऊया.
आणि हे पहा, प्रत्येक एक तुम्ही बघू शकता की शिल्पकला एवढी आपल्या भारतामध्ये ना, शिल्पकलेचं खरंच एक हे असं उत्कृष्ट स्थान आहे की जिथे पण आपण जाऊ ना, मंदिरांमध्ये दगडांमध्ये असं कोरीव काम केलेलं असतं. खरंच एक छोट्या छोट्या गोष्टी ना त्याच्यामध्ये असे केलेल्या असतात की ते आपण म्हणजे आपल्याला तेवढं लगेच कळतही नाही, पण तेवढी तिथे केलेली असतात. आणि इथे या प्रतिमा ज्या होत्या ना, पूर्ण एवढी उंच आहे ती की तुम्ही पाहू शकता की भाऊजी जे खाली उभे होते तर भाऊजी अगदी त्यांच्या पायाच्या पण खाली होते, एवढी उंच प्रतिमा होती ती. आणि हे इथलं सगळ्यात मोठं असं एक सभा मंडप आहे की एवढं कुठेच नाही केलेलं आहे, सगळ्यात मोठं आहे. आणि ते तुम्ही पाहाल ना, प्रत्येक पिलरच्या वरती एक सुंदर अशी कारिगिरी केलेली आहे. आणि आतल्या साईडला जर जाऊ ना आपण तर किती अंधार आहे, मी तुम्हाला जाऊन दाखवते. डार्क आहे इथे. इथे दिवा ठेवायला मस्त जागा केलेली, म्हणजे त्याच्याने उजेड होईल. एवढा माझा शॅडो पडलाय मागे, एवढा अंधार आहे इथे. आणि इथे पहा, मेन डोर जे आहे, मेन डोरच्या अगदी बरोबर वरती असा पूर्ण झरोखा दिलेला आहे. म्हणजे पहा किती लक्ष देऊन छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तिथे लक्ष देऊन केलेलं आहे. आणि इथे मध्ये तुम्ही पाहू शकता की समोर अगदी दरवाजाच्या समोर म्हणजे मेन डोरच्या समोर असं एकदम स्तूप होतं, खूप मोठं विशाल आहे ते सुद्धा. त्यांना पूर्ण दिवस कमी पडेल, एवढं सुंदर आहे सगळीकडे. आणि इथे तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी होती ना, म्हणजे सकाळची आता 8:30 झालेले आहेत, 8:30-9 वाजत आलेले आहेत आणि एवढी गर्दी आहे. म्हणजे आज रविवार पण आहे, त्यामुळे ना खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड लोक तेवढी आम्हाला दिसली. कारण का सनी बोललेला की जास्त अशी गर्दी नसते. आणि इथे आज आम्ही पाहिलं ना तर खरंच एवढी लोकांची गर्दी आणि कॉलेज स्टुडंट्स वगैरे सुद्धा भरपूर आलेले होते. थकले आता सगळे, सगळं खाली असं. ते नॅचरल स्लाइड्स आहेत. मुंबई का आलिशान बन गई. इथे बेडरूम झालाय तो बात. या साईडला बेडरूम, इथे मस्त हॉल. आणि ताई जाऊन आली तिथे किचन, कारण ताईला किचन जास्त आवडतं. आतमध्ये इथे किती सुंदर केलेलं आहे जागा, जसं काय किचनचा प्लॅटफॉर्म. आणि एवढी जागा आहे सुंदर केलेलं आहे. कसं अगदी बघत राहावं असं वाटते. काय काय विचार करून केलं असेल ना त्यांनी, तर विचार करण्याजोगं आहे.
छान वाटलं त्यांच्याबरोबर. चला आता याच्या आत जाऊया. खूप सुंदर आहे इथे पण. आणि इथे दाखवलं तुम्हाला दगडातून ड्रेनेज सिस्टम बनवलेला आहे. सगळीकडे जाळ्या कधी लावल्या ह्या? जाळ्या कधी लावल्यात? आधी नव्हत्या ना? जाऊ शकतो. बरं झालं. चप्पल अलाव आहे? लकी आहोत, त्यांना सांगितलं म्हणून त्यांनी ओपन करून दिलं. आणि पहा इथे पूर्ण सगळीकडे तुम्ही पाहताय अशा प्रकारे बसायला जागा केलेली आहे. आणि आतमध्ये बुद्धांची प्रतिमा आहे. चला मी त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवते. खूप मला तरी खूप छान वाटतंय. अगदी समाधान म्हणजे किती नम्रता आणि दर्शन जेव्हा येऊन गेले तेव्हा मला असं वाटत होतं हो हो का अशा प्रकारे जेवायला बसायचे. दर्शन फुल डेमो देतोय. नंतर आपण बसेल का? येस, मस्त. जेवायला पाक असा पूर्ण केलेला आहे इथून तिथपर्यंत. म्हणजे हा मला वाटतं जेवणाचा सभा मंडप आहे पूर्ण. आणि आतमध्ये अजून भरपूर आहे. भरपूर अंधार आहे. भरपूर अंधार आहे आतमध्ये. याच्या पुढे सुद्धा आतमध्ये एक रूम आहे तिथे. आणि इथे आहे बुद्धांची प्रतिमा आहे. इकडे हे डिझाईन आहे इकडे. इथे आम्ही ओपन करायला सांगितल्यानंतर तुम्ही पहा किती जणांची गर्दी झाली आहे. नाहीतर बंद होतं आधी. मी सांगितलं त्यांना खोलायला, म्हटलं जरा आम्ही आत पाहू शकतो का. खरंच त्याने अलाव केलं. छान. थँक्यू. बाकीचे पण जाऊ लागेल. बरं वाटतं रे इथं झालं तर पाहिजे. म्हणजे बाहेर आल्यानंतर सगळं टेन्शन सोडून कसे मस्त सगळे राहतात. हे पहा. मी त्यांना विचारलं, म्हटलं आतमध्ये जायला आलो आहे का. त्यांनी ओपन करून दिलं. मग दर्शन घ्यायचं का रे आपण हे? मस्त जरवता. आणि इथे एक आतमध्ये
छोटीशी जागा पुन्हा काय उद्देशाने केलेलं त्यांनी ॲक्च्युली ते मला कळायला असं वाटतं. वाव, आता इथे अजून एक गुफा म्हणजे सगळीकडे गुफा आहेत. हां 81 एकूण किती आहेत? 109 गुफा आहेत आणि इथे लिहिलेले आहे 81 नंबर मागे आणि त्याच्या बाजूला 82. कितना भी ट्राई कर लो बनी लाइफ में कुछ ना छूटेगा ही. हो जाऊ असे तिकडून जाऊ मी उद्याची जागा भेटते तरी जाते. चलो तर तिथे उभी राहू दर्शन. चलो चलो मला पण तिथे जायचंय. जाऊ दे ना मला तिथे जायचंय. तर तिथून जाऊया असं इथून चढूया आहे तिथे पण झालं. इथे 34 नंबर गुफा. आता ही तुम्हाला मी बाहेरून दाखवते कारण आतमध्ये खूप अंधार आहे. फ्लॅट दाखवायला आणलेला आहे यांना. आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय. बेडरूम आहे, हॉल आहे, किचन आहे, मोठा हॉल आहे आणि तुम्हाला पर्सनल असे बेडरूम आहे. खरंच पावसाच्या दिवसात ना इथे खूपच मजा येते. पण एक लक्ष द्यावं लागेल की फक्त चालताना ना खूप सांभाळून चालायचं आहे. म्हणजे कुठे पाय घसरायला नको याची दक्षता आपण स्वतः घ्यायची आहे. तर बाकी सगळीकडे तुम्ही पाहताय किती हिरवळ झालेली आहे. म्हणजे जागा कशी अशी थोडं एकदम हे झालेली आहे, सॉफ्ट झालेली आहे. मग ते पाय घसरू शकतो गुळगुळीत जागेमधून. तर आता आम्ही इथे अगदी वरपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. म्हणजे हे ह्याचं एकदम पीक पॉईंट आहे आणि इथून सगळीकडचं बाहेरचं दिसतंय. आता इथे तुम्ही पाहू शकता लेणी क्रमांक 49 ते 69 म्हणजे 20 लेण्या इथे आहेत. तर या सगळ्या लेण्या आता आम्ही संपूर्ण बाहेरूनच पाहिल्या. नेक्स्ट टाइम आपण आता ट्रॅक प्लॅन करूया. एक जाऊया मस्त ट्रेकिंगसाठी. झालं इथून उतरायचं आता. जायचंय का वर? आणि इथे ना वर टोकापर्यंत जायला पाहताय तुम्ही छोट्या छोट्याशा अशा पूर्ण शिड्या केलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला कुठून वेगळीकडून जाण्यापेक्षा ना या शिड्यांवरूनच गेलेलं सगळ्यात चांगलं आहे. म्हणजे कुठे पाय घसरणार नाही आणि कोणता जो आपला प्रॉब्लेम पण होणार नाही. एकदम मस्तपैकी आपण जाऊ शकतो. शहर आणि
अशी मजा केलेली का काय? किती वर्षानंतर दोघी असं छान मजा करतोय. Sanu, this is more enjoyable than that riding cycle. No? Yes. Actually, I like this. आणि एवढं छान आहे ना, महिन्यातून एक वेळा आला तरी सुद्धा चालेल. एवढं एन्जॉय छान करता आला. आणि आता चढून चढून सगळे दमले मस्त. आणि त्यासाठी आता जरा ॲपल्स वेणीने आणलेले ते खातील. मी तुम्हाला दाखवते. इथून पुढे पूर्ण हे आरे कॉलनीचंच आहे. म्हणजे हे पूर्ण कंटिन्यू आहे आरे कॉलनी आणि हे राजीव गांधी नॅशनल पार्क सगळं पूर्ण कंप्लीट विलेज आहे. मुलुंडपर्यंत तुम्ही जाल आणि आमचा एरिया सुद्धा असाच मागच्या साईडलाच आहे. म्हणजे पाहाल तर इथून डायरेक्ट आहे. पण आम्हाला एवढं फिरणंसं यावं लागतं. कदाचित आवाज ब्रेक होत असेल. खूप हवा आहे ना इथे, त्यामुळे कदाचित आवाज जरा ब्रेक होत असेल. खूप सुंदर आहे दृश्य. पूर्ण आकाश दिसतंय, त्याच्यात डोंगर आणि खाली पूर्ण अशी ही जमीन. खूप छान वाटते ना. मी तर खूप एन्जॉय केला. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पाहून खूप आवडला असेल, एन्जॉय केला असेल. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सनी आणि दर्शन एक्सप्लोर करतात की किती डीप आहे. मस्त एकदम खूप डीप आहे. कमीत कमी 4 फूट असेल. तर अक्का म्हणते की बॅग घालून नको बघूस. हसलो, खूप हसलो. काय जोक केला ताईने. पाहिलं आता नेमकं आमच्या सनीचा पाय घसरला, पडला असता पण लगेच त्याने सावरलं. म्हणून मी सांगितलं की पावसाळ्यात आलं ना मजा खूप आहे, फक्त आपल्याला सांभाळून चालायचं आहे चालताना. आणि आता उतरण्यासाठी सुद्धा ना दुसरीकडून पूर्ण शिड्या आहेत. ती जर तुम्हाला यायचं असेल तर या साईडने सुद्धा आपण येऊ शकतो. जेव्हा आम्ही लेण्यांकडून पुढे आलो, मेन लेणी मी तुम्हाला दाखवलेली, तिथून पुढे आल्यानंतर ना एक राईटला जायचं आहे वर आणि तिथून जर गेलो तर डायरेक्ट हा रस्ता मिळेल. पण आम्ही पुढे जाऊन आलो त्यामुळे आम्हाला हा रस्ता मिळाला नव्हता. पण तिथून पण आम्हाला येताना खूप मजा आली, खूप धमाल वाटली. तर खूप छान आणि मस्त असं झालं की एकदम एखाद्या कोणत्या ट्रॅकिंगला जातो ना तोच अनुभव मला आला. आणि नम्रता आणि दर्शन जेव्हा कळसूबाईच्या ट्रॅकिंगला गेलेले तेव्हापासून मला अशी मनात हुरहुर होती की मला पण जायचं कुठेतरी. आणि फायनली ते माझं म्हणजे विश आज कंप्लीट झालं असं मला वाटतंय. खूप बरं वाटलं, खूप एन्जॉय केला. आणि गर्दी तर पहा तुम्ही, एकदम भन्नाट अफलातून अशी गर्दी आहे. तर आता म्हटलं इथपर्यंत आलो आहे तर इथलं मग चाट वगैरे खाल्ल्याशिवाय कसं जाणार. मग आधी म्हटलं काय ना काय घ्यायलाच हवं. तर मस्त नम्रताला तर सगळ्यात आधी कैरीच आवडते. मग आंबट गोड मस्त कैऱ्या होत्या त्या घेतल्या आणि थोडेसे मी त्यांच्याकडून मक्याचे दाणे घेतले, कारण का मस्त बॉईल करून ठेवलेले होते. तर सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि आंबट गोड कैरी खाताना ना तोंड सगळ्यांचे असे होतात ते बघण्यात जास्त धमाल असते.
पाहता एवढी गर्दी अजून आहे, म्हणजे आज रविवार आहे, भरपूर गर्दी आहे नॅशनल पार्कमध्ये. तर कसं वाटलं नम्रता नॅशनल पार्क फिरायचं? कानेरी केव एवढी दमलीस ग, पूर्ण पाण्याची बॉटल संपवलीस. मस्त वाटलं, खूप छान होतं. म्हणजे खरंच एकदा तरी म्हणजे तुम्ही कुठे लांब पण राहत असाल ना, मुंबईत राहत असाल किंवा बाहेर मुंबईला आला तर नक्कीच एकदा व्हिजिट कराच. खूप छान आहे, खूप चांगला अनुभव येईल आणि बघून सगळं असं खूपच सुंदर वाटतं. तर चला आता मग आम्ही निघालेलो, साळणी आमचा गेला आहे गाडी आणायला, तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी बोलूया. आणि चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि याच्यानंतर आता जायचं आहे पुन्हा घरी निघायचं. तर भेटेन पुन्हा पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आवडला असेल सर्वांना ब्लॉग तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुन्हा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा दिवस खूप चांगला जाऊ दे. आमची सुरुवात खूप चांगली झाली, अशीच तुमची पण सुरुवात होऊ दे. चला बाय.